महाराज श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कला बिंदुनादादि ओंकार मूलम कला ज्योतिमव्यक्तमेकान्तशीलम् कटाक्षं कृपातारकं दीनबन्धुं भजे नित्य श्रीदत्तपादारविन्दम् भजे नित्य श्रीदत्तपादारविन्दम् तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा तोपकार मदन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। आजचा नवरात्र महोत्सवानिमित्त चालू असणारी त्या ठिकाणची जी साधना नामस्मरण तथा नामाचे 10 ठाय निरूपण श्री क्षेत्र महोदय या ठिकाणी आजचा आपला हा 6वा दिवस नाही का, 6व्या दिवसाचा आपण सत्र पाहत आहोत। आपण नामाने वेद, नामाने बोध, नामाने अनुसरण आणि नामाने स्मरण असे विषय आपण 5 दिवसामध्ये पाहिले। आज आपण नामे सखळ निरोध परिहारी म्हणजे नामाने निरोध परिहरल्या जातो या विषयावर आपण आज चिंतन करणार आहोत, श्रवण करणार आहोत। आणि म्हणून आपण पोथी प्रवचन श्रवण करत असताना हातामध्ये गाठी घेऊन नामस्मरण करत आपण पोथी श्रवण करायची आहे। प्रत्येकाच्या डोक्यावरती रुमाल किंवा टोपी राहिलं पाहिजे। प्रत्येकाने तथ्य पाळलं पाहिजे। ही ब्रह्मविद्या आहे। हे भोवनी कवनाचे घर न रिगे आपणची याचे घर रिगिले। जर आपल्याला हवी असेल तर नम्रता जर ठेवाल आणि अंतःकरणामध्ये श्रद्धा जर ठेवाल तरच ही ब्रह्मविद्या तुम्हाला अवगत होईल, अन्यथा नाही। आणि म्हणून आपल्या विषयाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। असं म्हटलेलं आहे, तरी नामे सकळ निरोध परिहारी हेची केवी ना रिद्धपूर मार्गी दाईंबासी मोहने विहिले। रुद्धपूर मार्गी दाईंबासी मोहने विहिले ते लिळेची न्याय की नाम सखळ निरोध परिहारी। इतकंच आहे का? तर ते लिळेची न्याय तेची केवी ना ब्रह्मचारी हे घोड्याचे नि दृष्टांते तेची केवी ना सर्वज्ञ म्हणतले परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळ ही निरोध नेनो कोणची निर्फोनी फेडी म्हणून नाम सखळ निरोध परिहरी। अशा प्रकारे नामाची महिमा सर्वज्ञांनी वाखाणलेली आहे। ठिकाणी असलेलं आत्मत्व किंवा जीवात्म्याच्या ठिकाणी अनुसरणानंतर जे निरोध होतो, अनुसरल्यानंतर जो निरोध होतो तो निरोध मात्र खऱ्या अर्थाने निर्फोनी फेडी भगवंत निर्फोन टाकतात। आपल्याला वाटतं आपण भगवंताची सेवा दास्य करत असताना एखादा व्यक्ती असतो पहा, आणि त्या एखाद्या व्यक्तीपर्यंत वरती एक मोठा असा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर अनेक संकटांशी मात करतो, परंतु एके दिवशी तो म्हणतो मी इतक्या दिवसापासून भगवंताची साधना करत आहे, नामस्मरण करत आहे, चिंतन करत आहे, तरीही माझ्यावरती संकष्ट का येतं?
परंतु त्या संकष्ट निवारण माझा देव करेल ही श्रद्धा अंतकरणामध्ये ठेवत नाही, फक्त देवाला दोषी ठरवतो. ज्याप्रमाणे वसमत गावच्या माईबाईने मात्र देवाला दोषी ठरवलेलं होतं, ती लीळा आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आम्ही देवाला दोषी ठरवतो हे पाहणे अगोदर ती लीळा पाहणं गरजेचं आहे की निरोध कशा कशा प्रकारचे होतात. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने जीवन जगत असताना अनेक प्रकारचे निरोध या मनुष्याच्या ठिकाणी येत असतात, अनेक प्रकारचे संकट या मनुष्याला येतात, अनेक प्रकारचे निरोध या व्यक्तीला जीवाला सहन करावे लागतात. जेव्हा मायेच्या तमाच्या बाहेर पडला आणि आईच्या गर्भातून बाहेर भूतलावरती आला, तेव्हापासून निरोध आहेत. निरोध प्रत्येकाला आहेत, क्षणाक्षणाला. ते म्हणत म्हटलेलंच आहे संत कबीरदासांनी, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, कुछ ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. मग तो निरोध आहे. संतांना कळाला तो निरोध, संत माईबाईंना मात्र तो निरोध कळाला नव्हता. आणि माईबाईंचा सुद्धा निरोध मात्र भगवंताने परिहरलेला आहे, निर्फुण काढलेला आहे. निर्फुण काढणे म्हणजे एखाद्या प्रमाणे आपल्या हातावरती पाणी आहे किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपण कपडा पिळल्यानंतर त्याच्यातलं पाणी निर्फुण जातं, त्याप्रमाणे परमेश्वर या जीवात्म्याचे दुःख निर्फुण काढतात. फक्त अर्थता त्या परमेश्वरापर्यंत आम्ही ठेवावी लागते. त्या परमेश्वराला आपलंस म्हणावं लागतं, देव माझा मी देवाचा. देमतीच्या देमतीला सांगितलेल्या वचनाप्रमाणे आम्हाला अनुसरावं लागतं आणि ती अर्थता आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवावी लागते. आणि नामस्मरण केल्याने, नामाच्या उच्चाराने आणि अनुसरून सर्व धर्मांपरित्याज्य म्हणजे एक निष्ठतेने देव माझा मी देवाचा आणि माझ्याच देवाचं नामस्मरण मला करायचं आहे म्हणून देवाच्या नामाचा वारंवार उच्चार केल्याने देव मात्र आमच्या जीवनातील दुःख निर्फुण काढतात. ते दुःख आमच्या जीवनातलं निर्फुण काढण्याकरता माईबाईचं दुःख कसं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतो आम्ही इतकाही देवदेव करतो तरी आमच्या जीवनामध्ये असं दुःख का, आमचं दुःख का परमेश्वर निर्फुण काढत नाहीयेत. अरे तुम्ही एखाद्या वेळेस गाठी हातामध्ये घेतो आणि बडबड करत बसतो आणि तुमचं आमचं दुःख कसं काय परमेश्वर निर्फुण काढतील हो. त्याकरता काहीतरी कष्ट करावे लागतात ना. तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य जगत असताना अनेक प्रकारचे कष्ट करावे लागतात, अनेक प्रकारच्या प्रपंच उभा करत असताना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. मग जगाचा पती परमेश्वर येणेशी धरणे तर जगाचा सासुरवास साहित्य म्हणलेला आहे भगवंताने. जगाचा सासुरवास ज्याला देवाचं व्हायचं आहे आणि ज्याला वाटत असेल ना देवाने माझ्या जीवनातील निरोध परिहरण करावा, निर्फुण काढावा. 2 लेकी आणि या 2 लेकीचा विवाह करून दिलेला आहे. सुखी संपन्न घर आहे, मोठा बंगला आहे, अनेक प्रकारच्या सुख सुविधा घरामध्ये आहेत. परंतु काळाची उडी पडेल बा जेव्हा, म्हणजे काळाची उडी केव्हा पडेल हे सांगता येत नाही. अगोदर जर जीवनामध्ये सुख आलं तर पुन्हा दुःख आलं तर ते कधी जाईल सांगता येत नाही. किंवा अगोदर जर जीवनामध्ये दुःख आलं आणि पुन्हा सुख आल्यानंतर जाणार नाही असंही होऊ शकतं. ज्याने त्याने कर्मवशी संचित जोडलेला आहे आणि त्या कर्मवशी संचिताप्रमाणेच त्याला कर्मभोग भोगावा लागतो. त्याचप्रमाणे माईबाई ही एक सुद्धा लीळा चरित्र ग्रंथातील एक व्यक्तिमत्व आहे, एक पात्र आहे. ती वसमतची माईबाई मात्र सुखी संपन्न जीवन जगत होती. घर श्रीमंत घराणा आहे, अनेक प्रकारच्या सुख सुविधा घरात आहेत, सुवर्ण मुद्रांनी हातामध्ये अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये सुवर्णाचे अलंकार आहेत. आणि अशा मिरवत असताना एके दिवशी मात्र एक दुःख मात्र तिच्यावरती कोसळलं. सुख में स्मरण करे तो दुःख काहे को आहे. माईबाईंचं लक्ष मात्र देवाकडे नव्हतं, देवाच्या स्मरणाकडे नव्हतं. जसं आमचं तुमचं आहे, आम्ही गाठीचा हातात घेतो परंतु देवाकडे आमचं लक्ष नाही आहे. आम्ही देवाचं नाम तर उच्चारतो परंतु देवाच्या त्या नामामधल्या अर्थाकडे आमचं लक्ष नाही आहे.
देवाच्या मूर्तीकडे आमचं लक्ष नाही आहे, देवाच्या स्थानाकडे आमचं लक्ष नाही आहे. स्थान वंदन करायला गेल्यानंतरही आम्ही तिथे अविधी घडेल विधिवत स्थान वंदन करत आहोत का अविधिवत करत आहोत याचही भान आम्हाला राहत नाही. अनेक प्रकारचे पाय लागतात, अनेक प्रकारे अविधी आम्हाला घडतात. स्थान वंदन करत असताना, संत साधू संतांना दंडवत करत असताना सुद्धा अनेक प्रकारचे अविधी घडतात. मी परवा पाहिलं, खाली इथे भोजना करता पंगत बसलेली आहे आणि एक भाऊ मात्र त्या संतांकडे, एक माता माऊली भिक्षुक माऊली होती आणि त्या माऊलीकडे पाय करून आम्हाला दंडवत घालत होते. आणि आम्ही त्यांना सांगितलं, सुकेंद्र मुनी दादा होते आणि त्यांनी सांगितलं साधूंकडे पाय करू नये. तिथे अविधी घडला, तुम्ही विधी करायला चाललेले आहात, पण तिथे विधी कशा पद्धतीने करावी याच्याकडे आमचं लक्ष राहिलं पाहिजे आणि त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तेव्हा यथोचित प्रकारे ती विधी आम्हाला साधल्या जाते. हा अविधीचा जो दोष आहे, हा अविधीचा प्रसव वाढत वाढत परमेश्वरापर्यंत जातो. वासनिकापासून नामधारकापासून वासनिकापर्यंत, वासनिकापासून भिक्षुकापर्यंत, भिक्षुकापासून परमेश्वरापर्यंत हा प्रसव वाढत जात असतो. आणि म्हणून लक्षात घ्या की आम्हाला अविधी घडता कामा नये. कोणताही विधी असेल तो विधी करत असताना आम्ही दक्षता बाळगली पाहिजे आणि अंतःकरणापासून तो विधी करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. देवा मला अविधी घडता कामा नये. मग अविधी जर नाही घडला तर ती विधी परिपूर्णत्वपणे लेखी लागल्या जाते आणि मग आमच्याकडे देवाचं लक्ष होत. कष्ट करावे लागतात, लक्ष केंद्रित ठेवावं लागतं. माईबाईंचं तसंच होतं की माईबाईच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अविधी घडल्या असाव्यात आणि काळाच्या ओघाने मात्र एके दिवशी पतीला आजार निर्माण झाला आणि पती मात्र मृत्यू पावल्या गेला. पतीला देव आज्ञा झाली आणि आता पोराचं, मुलाचं आणि 2 मुलींचं तोंड पाहून मात्र ते दुःख मात्र माईबाईंनी गिळलं, पचवलं. जीवन जगत होते, परंतु माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलाचाही सहवास राहिला नाही. बरे, मुलगा मृत्यू पावला, मुलाला देव आज्ञा झाली, ठीक आहे, परंतु काही दिवसाने जसमाहीस आला, काहूर लागले म्हणजे पिस लागलं आणि तिलाही सासरच्या लोकांनी परत माहेरी पाठवून दिलं. ठीक आहे, ती माहेरी आली, आता एक मुलगी तरी माझ्याकडे आलेली आहे, तिला लोकांनी हकलून दिलेला आहे, सासरच्या लोकांनी नाकारलेला आहे. हा मनात विचार ठेवून, निश्चय ठेवून मात्र जीवन जगत होती आणि जवळ जे असणारी जी धन संपदा होती, जी काही प्रॉपर्टी होती, ती मात्र भाऊबंधांनी हिसकावून घेतली. एका पाठीमाग एक दुःख येत होत, तर त्याचप्रमाणे दुसरी जी मुलगी होती त्या मुलीचा भ्रातार वारला म्हणजे पती वारला. तीही मुली माहेरी आली. आता 2 मुली मात्र पांढऱ्या कपडाने पाहत होती आणि नित्य नेमाने दुःख करत होती की हे देवा, मी काय चुकले की माझ्याकडनं काय अपराध घडला, मी काय चुकले, माझ्याकडनं काय अपराध घडला, का तुम्ही माझी परीक्षा पाहत आहात. आता देवाकडे मात्र जोराजोराने मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली. मनामध्ये निश्चय केला, आता आपलं जगामध्ये काही राहिलेलं नाही. 2 मुलींचे पोटाने आपलं पोट कसं भरावं, आपला उदारनिर्वाह कसा करावा, काहीच समजेनासं झालं. आणि परंतु तेथून एक द्वारकेकडे पोहवा निघालेला होता. पोहवा म्हणजे पदयात्रा. ती पदयात्रा निघालेली पाहिली, मनामध्ये निश्चय केला की आता या पदयात्रेच्या समवेत मी द्वारकेला जाईल आणि द्वारकेचा राणा त्या द्वारकेमध्ये राज्य करत आहे म्हणतात. तो देव आहे म्हणतात, तो केशव आहे, तो माधव आहे, तो तारण आहार आहे म्हणतात. आणि तो तारण आहार जर असेल ना तर मला तो तारेल. मी आता तिथे जाईल आणि गोमती नदीच्या पाण्यामध्ये आपलं देह वाहून देईन, तेही 2 मुलीसह.
एकी बांधील पोटासी एकी बांधील पाठीसी आणि घालील गोमतीसी. म्हणजे गोमतीमध्ये मला त्या ठिकाणी उडी मारायची आहे. हा निश्चय मात्र देवाच्या चरणाच्या ठिकाणी आपला आता देह अर्पण करायचा आहे. जेव्हा आमच्या तुमच्या जवळ काही नसताना तेव्हा मात्र आम्हा तुम्हाला देव आठवतो. जेव्हा सुखामध्ये आम्ही असतो तेव्हा देव आठवत नाही. मग ही तर खऱ्या अर्थाने आमची तुमची शोकांतिका आहे. आणि म्हणून तर देव आमचं दुःख निरफून काढण्याकरता आमच्या जवळ येत नाही. नाम सकळ निरोध परिहारी. नामाचा उच्चार केल्याने नाम सकळ परिहरण करतात. म्हणजे निरोधाचं परिहरण निरफून काढतात. तर आता ही माता माऊली मात्र पव्यासोबत चाललेली आहे. द्वारकेच्या रानाचा वारंवार त्याला श्राप का असेना किंवा त्याला शिव्या का असेना देत आहे, परंतु कृष्णाचं नाव तरी घेत आहे. नामाने मात्र थोडं 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 योग्यता पात्रता त्याची वाढू लागली. पायी रस्त्याने चालत असताना चालता चालता मात्र सारंग पंडितांकडे गेली. सारंग पंडित हे तिचे भाचे आणि त्यांच्याकडे गेली. गावामध्ये मुक्काम आहे म्हणून शेवटची भेट आपल्या भाच्याला द्यावी म्हणून गेलेली आहे. भाच्याच्या जवळ गेली आणि सर्वस्व सांगितलं की रे बाबा अशा अशा पद्धतीने असं असं झालं, तुझ्या मामाचा असा मृत्यू झाला, तुझ्या मुलाचा माझ्या मुलाचा असा मृत्यू झाला आणि 2 मुली आल्या, असं दुःख आलेलं आहे. आता मी निश्चय केलेला आहे माझ्याजवळ काही एक नाही आहे. एखाद्याने प्रश्न विचारला ना आपल्याला जमत नाही बाबा म्हणतात, त्याच्या नादी लागायचंच नाही. त्याप्रमाणे सारंग पंडित आपल्या आत्याला म्हणतात हिला किती समजून सांगितलं तर हिला काही समजणार नाही, परंतु आता एक काम करू, तुम्ही जाता जाता वेरूळ या ठिकाणून जाणार आहेत ना, तुमची पदयात्रा तिथूनच जाणार आहे, परंतु तिथे श्री चांगदेव राऊळ नावाचे एक ईश्वर पुरुष आहेत आणि त्यांची जाता जाता एक शेवटची भेट घेऊन जा. इतकं मात्र सारंग पंडितांनी मार्गदर्शन केलं. श्री चांगदेवराव नाम उच्चारताच क्षणी मात्र आनंद अंतःकरणामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. कानावरती मात्र तो नामाचा उच्चार पडलेला आहे. तेव्हा मात्र सकाळी पव्हा निघाला आणि वेरूळच्या दिशेने मात्र चालू लागला. वेरूळला पोहोचले. 2 मुली घेऊन मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य वेरूळच्या चतुर्विधाच्या मठामध्ये आहे. आणि त्या चतुर्विधीच्या मठामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचा पूजावसर चालू आहे. लंब कर्ण विशाल नेत्र अजान बाहू भाळ प्रदेशी गोपीचंदनाचा ऊर्ध्वपुंड टिळा परमेश्वराने रेखलेला आहे. गळ्यामध्ये गळदंड आहे, हातामध्ये भाऊभूषणे कळियाचे आहे. ती चांपे गौरवर्ण मूर्त, तोंडामध्ये पानाचा विडा आहे आणि स्वामी जर पानाचा विडा खात असताना असं थुका जर गिळला ना तर स्वामींच्या या कंठामधून ते लालसर दिसत होत. इतकी चक्षु, इतकी सुंदर, इतकी पवित्र स्वामींची आमच्या मूर्त होती, इतकी सुंदर. भगवंताने म्हटलेलंच आहे, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती बर्वे, त्रेती सीता बर्वी आणि कलियुगी हे बर्वे म्हणजे आम्ही बर्वे. या 3 व्यक्ती व्यतिरिक्त सुंदर इतकं कुणीही दिसत नव्हतं असं भगवंताने स्वतःच्या परावाणीतून सांगितलेलं आहे. आणि ती 32 लक्षणे मूर्त मात्र तिथे विराजित होती, आसनस्थ होती आणि भक्तगण मात्र समोर बसलेले आहे. परमेश्वराचा तो अवसर चाललेला आपल्या श्री नेत्राने, आपल्या डोळ्याने, आपल्या अंतःकरणामध्ये ते साठवत होते आणि मूर्तीचं स्मरण मात्र ते करत बसलेले होते. स्थितीमग्न होऊन बसलेले ते भक्त. माईबाई तिथे पोहोचल्याच्या नंतर स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं आणि देवाच्या मूर्तीकडे पाहून मोठ्याने हंबरडा फोडला आणि रडू लागली की माझा मुलगाही असाच होता. देवामध्येही प्रपंच दिसू लागला, देवामध्येही तिला नातं दिसू लागलं, प्रापंचिक नातं दिसू लागलं, प्रसव जोडलेला आहे तसा. देवाच्या जवळ गेली, श्री चरणा जवळ गेली आणि हुंबरडे फोडून रडू लागली. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत म्हणतात, बाई
दुःख करू नका. दुःख केल्याने पाप आणि पापास्तो नरक, तुम्हाला नरक होतील. दुःख करू नये. आपण जर दुःख करायचं असेल तर ते दुःख कुणावाचक केलं पाहिजे, कशावाचक केलं पाहिजे, यालाही एक प्रमाण आहे. आम्हाला जर दुःख करायचं असेल तर आम्ही दुःख परपंचासाठी नव्हे तर परमार्थासाठी, दुःख करायचं असेल तर परमार्गासाठी, दुःख करायचं असेल तर ईश्वरासाठी, दुःख करायचं असेल तर त्या परमेश्वरासाठी, त्या ब्रह्मविद्या तत्वज्ञान शास्त्रासाठी आम्हाला विचार केला पाहिजे की आम्हाला ब्रह्मविद्या अवगत का होत नाही, म्हणून आम्ही दुःख केलं पाहिजे. आम्हाला नामस्मरण का साधत जातो ते लक्षात. त्याचप्रमाणे दायंबा धोत्र धुवून आलेले आहेत. देव आसनावरती विराजमान आहेत आणि आसनस्थ असणारे देव मात्र विनत कंदर बसलेल्या दायंबांना म्हणतात, दायंबा हो, तुम्ही रुद्धपूरला जाल का, असं विचारतात. आणि तुम्ही रुद्धपूरला जाल का असं विचारल्याच्या नंतर तुम्हाला परमेश्वरपुराला आमची पाठवण्याची इच्छा आहे, रुद्धपुराला पाठवण्याची इच्छा आहे, तुम्ही जाल का. तेव्हा दायंबा म्हणतात, देवा तुम्ही जर पाठवलात तर मी का जाणार नाही, तुमच्या आज्ञेचं प्रतिपालन मी केल्यावांचून राहणार नाही, असं म्हणतात. आणि असं म्हणल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत लगेच महादायसाला आज्ञा देतात की यांची आयती करा, तयारी करा, आता निघण्याची तयारी करायची आहे तुम्हाला. शुद्ध दायंबालाच नाही तर दायंबांना मुख्य करून अनेक भक्तगणांना आणि महादायसाला सुद्धा पाठवलेला आहे. परंतु देवाला इथे लीळा दायंबाची करायची आहे. दायंबाच्या समवेत त्यांना पात्र घडवायचं आहे, त्यांना पात्र ठरवायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे मी राहणार नाही. बराच वेळ महादायसाला सांगितलं, आयती करा, तयारी करा. महादायसाने लगबगीने सगळी तयारी केली आणि 5 वस्तू आणल्या. महादायसाला सांगितलं, जा तुम्ही 5 वर्णी जाडी घेऊन या, चौरी घेऊन या, पोपळ फोडणं आरती आणि पोपळाचा पाट वाटू, अशा अनेक प्रकारच्या 5 प्रकारच्या वस्तू आणायला लावल्या. सुपाऱ्या आणायला लावल्या. 5 सुपाऱ्या स्वामींनी स्वतःच्या श्रीकराने दायंबाच्या हातात एक एक प्रकारची एक एक वस्तू, त्या 5ही वस्तू 5 वेळा दायंबाच्या हातामध्ये दिली आणि सांगितला, विधी सांगितला. समजा लक्षात घ्या, एखादे महात्मे आहेत की काय, एखाद्या स्थानाच्या ठिकाणी पुजारी आहेत, ते तुमच्या हातामध्ये अगोदर विडा देतात, गंध देतात, फुलाच्या माळा देतात. हे असं करा, ते तसं करा, ते मार्गदर्शन आहे. तुम्ही नम्रतेने ऐकलं पाहिजे. तुम्ही म्हणतात आम्हाला समजत नाहीये का, आम्ही पिढ्यानपिढीचे उपदेशी आहोत. तसं नाही आहे. भाजी गुरु मानावा. एखाद्याने भाजी जरी कापायला शिकवली ना, देवाचं वचनच आहे, एखाद्याने भाजी कापायला शिकवली तरी तो तितक्या पुरता, तेवढ्या पुरता गुरु आहे तो आपला. आपल्याला भाजी निसायला जरी शिकवली नाही एखाद्याने, तो गुरु आहे आपला तितक्या पुरता भाजी निसवण्याचा. माणसाच्या जीवनात अनेक गुरु आहेत. परमेश्वर अवताराला गुरु होते. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केलेले आहेत. क्षणाक्षणाला वायू, आकाश याला सुद्धा दत्तात्रय प्रभू महाराजांनी गुरु केलेला आहे. मग आम्ही का गुरु मानू नये कुणाला. निमित्ते मात्र भवसव्य साचीन. जो जो आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला निमित्तकारक आहे, तो आमचा गुरु आहे. चांगले असेल किंवा वाईट असेल, वाईट गोष्टीला जरी निमित्तकारक असेल, कारणीभूत असेल, तरी तो आमच्या जीवनातील गुरु आहे. का तर ती एक प्रकारची साबण आहे आमच्या जीवनातली. पहिले इस्तेमाल करो, बाद में विश्वास करो, नाही का. ते आडोटेस आहे ना, त्याप्रमाणे साबण आहे. का तर आमची चूक आमच्या लक्षामध्ये आणून देतात. जेव्हा आपली निंदा होते, आपण घाबरायचं नसतं. उलट आपण सावधगिरीने राहतो की कुणीतरी आपली निंदा करत आहे, कोणतरी आपल्यावरती टीका करत आहे, कोणतरी आपल्याशी एक संवेदनाशील आपले वाईट प्रचार करत आहे.
तेव्हा आपण सावधगिरीने राहतो आणि सुंदर प्रकारे आपण परिपक्व धर्मरूढीने चालतो. ते आपल्या जीवनातील मार्गदर्शकच आहेत असं समजायचं आपण. मार्गदर्शक ज्याच्या जीवनामध्ये तसे मार्गदर्शक नाही आहेत त्याचं जीवन सुधरत नाही, आणि ज्याच्या जीवनामध्ये तसे मार्गदर्शक आहेत त्याचं जीवन सुधारल्या वांचून राहत नाही. तसे मार्गदर्शक पाहिजे. ज्याप्रमाणे रामदेव दादोस उदाहरण चरित्रातच आहे. रामदेव दादोस आबाईसाला बिचकवतात की तुझा नागदेव तुझ्या हातातून चालला. तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताच्या सानिध्यात राहू लागला. तू त्याला घेऊन ये, बाहेर काढ, तो तिथे संन्यास घेईल. परंतु तिथे भट्टोबा सावध झाले. लक्षात घ्या की बिघडवण्याचा प्रयत्न, भरकटवण्याचा प्रयत्न अनेक लोक करत असतात. तो त्यांनी प्रसव जोडलेला असतो, परंतु आपण सावधगिरीने राहिलं पाहिजे. एखादा सर्प आहे त्याच्यावरती पाय टाकायचं नाही किंवा त्याला मारायचं नाही, त्याला वाट द्यायची, तो आपोआप निघून जाईल. त्याला जर डवचलं तर तो आपल्याला दंश करेल ना, त्याला डवचायचं नाही, त्याला वाट द्यायची, रस्ता द्यायचा. त्याला असं म्हणायचं नाही की तू माझ्या दारात दायंबा हो. तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या विधीचं प्रतिपालन करावं लागेल आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. काय वागावं लागेल देवा सांगा ना. तुम्ही श्री प्रभू बाबांच्या सानिध्यामध्ये गेलात ना, तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती जाणून राहावं लागेल. का तर आमच्या श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती कोण्या वेळेला कशी असेल हे सांगता येत नाही, आणि त्या प्रवृत्ती अनुसार तुम्हाला तिथे वर्तन करावं लागेल. त्या प्रवृत्ती अनुसार. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या सानिध्यामध्ये असे तर राहाल, प्रवृत्ती अनुसार जवळ जाल, प्रवृत्ती अनुसार लांब राहाल, प्रवृत्ती जाणून प्रसन्न चेहरा जाणून प्रसन्न जेव्हा श्री प्रभू बाबा असतील तेव्हा जवळ जाल. परंतु ज्या आम्ही 5 वस्तू देत आहोत, जेव्हा केव्हा त्यांचा प्रसन्न रूप चेहरा असेल ना आणि प्रसन्नता पूर्वक जर बसलेले असतील आणि प्रसन्न असतील ना, तेव्हा तुम्ही त्यांना प्रदान करा. एका देवाने एका देवाचा विधी सांगितला हो, आणि एका आम्ही तुम्ही माणसं असून माणसाचा विधी सांगत नाही. माणूस असून माणसाचा विधी सांगता आम्हा तुम्हाला येत नाही, पण देवाने सुद्धा कमीपणा लेखला नाही कोणत्या अवताराला. अहो सीतेला लेखलं नाही, सौंदर्यामध्ये सीतेला सुद्धा आपली बरोबरी दिली सौंदर्यामध्ये. आणि आम्ही तुम्ही आम्हाला 2 अक्षर येत नाहीत, तुम्हाला 2 अक्षर येत नाहीत, आणि आम्ही अहंकार गाजवायला निघालो. लक्षात घ्या, जग नियंता कधीही कुणाचा कमीपणा करत नव्हता. समानतेचा अधिकार खऱ्या अर्थाने आमच्या सर्वज्ञाने दिलेला आहे, देवाने दिलेला आहे. देव म्हणतात श्री प्रभू बाबांची प्रवृत्ती जाणून जेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ जाल, प्रसन्नतापूर्वक असताना आम्ही दिलेले वचन, आम्ही दिलेले वस्तू त्यांना समर्पित करा. ठीक आहे देवा, काही हरकत नाही. आणि तिथे गेल्याच्या नंतर, जात असताना आणि गेल्यानंतरही आजपासून तुम्हाला मौन्य पाळावं लागेल. मौन्य, जेव्हा मौन्य हे एक चांगल्या प्रकारची अवस्था आहे, आणि मौन्य एक प्रकारचे तपश्चर्या आहे, तप आहे. मौन्य राहणं म्हणजे सोपं होय, आणि मौन्य राहून राहिल्यानंतर आम्हाला दुसरे विचार किंवा कुणाची ताती करण्याची गरज भासत नाही, पडतच नाही. देवाचं वचन आहे, आपण कवनाची ताती न कीजे तरी आपली कवनी न करी. उदाहरणार्थामध्ये जर आपण प्रथम उत्कृष्ट अशा प्रकारच्या महिला म्हणजे महादाईसा, आबाईसाचा अशाच प्रकारे महादाईसा ज्या आहे, अशा प्रकारे आबाईसांनी त्या ठिकाणी अनेक प्रकारे श्री प्रभूंच्या ठिकाणी क्रिया करायची, अनेक प्रकार संपादन करायचे. बरेच दिवस झाले. आता दायंबा आहेत, महादाईसा आहेत,
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने दिनचर्या चालू आहे. आणि दिनचर्या जेव्हा चालू होती परंतु एके दिवशी मात्र दायंबा दुःख अंतकरणात करत होते. काय दुःख करत होते? श्री प्रभूंच्या तर सान्निध्यामध्ये आहेत, परंतु श्री प्रभू बाबांची वेळी पिशी मूर्ती. का तर विद्वान पंडित असणाऱ्या माईमट्टांना सुद्धा प्रश्न पडला होता. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत म्हणतात तुम्ही नामस्मरण श्री प्रभूंचं करा, सेवादास्य श्री प्रभूंचं करा, तेव्हा माईमट्ट म्हणतात जीजी तिथं वेडी पिशी मूर्त, तिथे जवळ जाणं सुद्धा शक्य नाही आहे. मग कसं काय सेवादास्य करायचं? आणि सेवादास्य जर ईश्वर अवताराचं घडलं नाही तर आमचं मुंचन होणार नाही. मग कसं काय करायचं? तेव्हा महादाईसा आणि दायंबा आणि आबाईसा ह्या श्री प्रभूंच्या सान्निध्यामध्ये असताना मनातल्या मनात दुःख करत होत्या की आपण श्री प्रभू बाबांच्या परमेश्वर अवताराच्या सान्निध्यामध्ये आहोत, परंतु आमचे गोसावी मात्र दयाळू कृपाळू कनवाळू आहेत. मातीचे दृष्टांते सर्व दोष पोटी सामावतात. आईप्रमाणे जीव लावतात. ज्याप्रमाणे एखादी आई आपला मुलगा बाहेर गेला असताना आपल्या मुलाचा विचार करते किंवा घरामध्ये आल्या असताना त्याला वारंवार सांगते अशा नाही, अशा पद्धतीने राहत जा, अशा पद्धतीने बसत जा, अशा पद्धतीने बोलत जा, चांगलं बोलावं, चांगलं उठावं, सगळ्याशी सुंदर अशा प्रकारचा संवाद साधावा, कुणाशी अपशब्द बोलू नये, असं आई वारंवार सांगते, मुलाला शिकवते. त्याप्रमाणे ही आमची आई, ही परमेश्वर माता माऊली म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू माऊली. ही माऊली मात्र देवाला त्या दायंबाला आठवत होती की माझी आईप्रमाणे, माझ्या बापाप्रमाणे माझी गोसावी म्हणजे श्री चक्रधर स्वामी मला निरूपण करायचे, सावध करायचे. मी चुकत असेल तर ती शिक्षा पण करायची आणि सावध करायची. मला देवाची आठवण येत आहे आणि नित्यनेमाने मनातलं दुःख मनात साठवत होते. कुणी कुणाला सांगत नव्हतं, सांगण्याकरता कुणी नव्हतंही तिथे, सांगणार तरी कुणाला. आणि आपलं दुःख आपणच पचवलं पाहिजे. आपलं दुःख जर लोकाला सांगितलं, लोक रडू रडू ऐकतात आणि दुसऱ्याच्या समोर जाऊन हसू हसू सांगतात. म्हणून दायंबा मात्र दुःख करत होते त्या देवाचं सान्निध्य मला दुर्लभ झालेलं आहे. देवाच्या सान्निध्यामध्ये असतो तर अनेक प्रकारचं तत्वज्ञान देवाने मला निरूपण केलं असतं हो, असं मनातल्या मनात संकोच बाळगून दुःख करत होते. बरेच दिवस झाले. एके दिवशी रात्रीच्या वेळी असा विचार करत करत झोपले आणि झोपल्यानंतर एक स्वप्न त्यांना पडलं. ते स्वप्न अशा प्रकारचं आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत त्यांना दिसलेले आहेत आणि स्वामी त्यांना बोलत आहेत की दायंबा हो, तुम्ही दुःख करू नका. तुम्ही का रडत आहात? तुम्ही इतका संकोच का धरत आहात? आमच्या स्वप्नामध्ये अशा प्रकारे न्याय दिला की ब्रह्मचारी घोडे असतील ते काही का मरत असतील. जर विषय वासनेची सेवना जर केली नाही तर जीवात्मा मरणार आहे का? प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वासना आहे. प्रत्येक व्यक्ती वासनेने झुरपाटलेला आहे. ही वासना आम्हाला मात्र खऱ्या अर्थाने आम्हाला वासना हा शब्द जरी किरकोळ वाटत असेल तर हा वासना हा शब्द आम्हाला नरकाच्या खाईमध्ये नेणार आहे. वासना हा शब्द आम्हाला धर्मापासून वंचित ठेवणारा आहे. आमचा विनाश करणारा हा वासना हा शब्द आहे. या वासना हा शब्दाला आम्ही कमजोर समजलं नाही पाहिजे, कमजोर अजिबात समजलं नाही. मग या वासनेचा त्याग आम्हाला करायचा. अनेक प्रकारच्या वासना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेत. कुणाला पत्नीविषयी वासना आहे, कुणाला प्रेमिकाविषयी वासना आहे, कुणाला अनेक पदार्थाविषयी वासना आहे. रसरूपी पदार्थ असतील, जड पदार्थ असतील किंवा चेतन पदार्थ असतील. जड पदार्थामध्ये अनेक पदार्थ आले, हा प्रपंच परिपूर्ण. जे दिसतो तो प्रपंच म्हणजे हा देह सुद्धा दिसतो.
हा सुद्धा प्रपंचच आहे. त्याला कोणता प्रपंचाचा देह म्हणतात? स्थूळ प्रपंचाचा देह. पंचमहाभूताने जडलेला हा देह आहे आणि स्थूळ प्रपंचाचा देह हा नाशिवंत पावणार आहे, लोप पावणार आहे. मग आम्ही काय करतो? सौंदर्य पाहतो, जाखूबाई सारखं नटतो. जाखूबाईची लीळा परवा मी तुम्हाला सांगितली. जाखूबाई सारखं आपण करता कामा नये. जर जाखूबाई सारखं जर आम्ही केलं, आमची लिशीपुशी करण्यामध्येच आमचा वेळ वायाला गेला, मग आम्ही परमेश्वराची राजवाहक केव्हा होणार आहोत? नाही होऊ शकत. जो देहाला सांभाळतो, जो जेव्हा देहाला ममत्व देतो, तो संपूर्ण प्रपंचालाच ममत्व देतो असं आपण समजावं. म्हणून लिशीपुशी उपयोगाचं नाही. आपल्याला देह आपल्याला राजाला द्यायचा आहे, म्हणजे जगाच्या राजाला द्यायचा आहे, परमेश्वराला द्यायचा आहे, या सृष्टीच्या राजाला द्यायचा आहे. या सृष्टीमध्ये जो परमेश्वर अवतरतो त्या अवताराला द्यायचा आहे, निर्वेव निराकाराच्या स्वरूपामध्ये विलीन व्हायचा आहे. तर मग आम्हाला राजवाहक व्हावं लागेल आणि हे विरोध सहन करावे लागतील. आणि म्हणून दायंबाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत हा दृष्टांत याकरता सांगतात. जर हा जीवात्मा समजा उदाहरणार्थामध्ये आपण एक दिवस जर जेवलो नाही तर मरतो का? आता परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळही निरोध निरफोनी फेडी. म्हणजे आता परिच्छेद आहे, वासनेचा परिच्छेद. तुम्ही परिच्छेद म्हणजे नुसता पदार्थाचा, जड पदार्थाचाच परिच्छेद करायचा नाही, वासनेचा परिच्छेद करणं महत्वाचं आहे. परिच्छेद म्हणजे एखाद्या पदार्थाचा, जसा ना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचा एक प्रकारे परिच्छेद घडल्यासारखा झालेला आहे यांना. कुणाला? दायंबांना. आणि म्हणून ते म्हणतात की देवा मला तुमची आठवण येत आहे, मला तुमच्या सानिध्यात यायचं आहे. देवा करता दुःख करत होते. देव म्हणतात निरोध सहन कर, तुला तिथे त्रास होतोय ना, तो त्रास तुझा भला करणार आहे, सहन कर. निरोध साहिल्या, अधिक योग्यता आणि अधिक दक्षता. म्हणजे योग्यता म्हणजे आमची पात्रता वाढते, उंची वाढते. ज्याप्रमाणे एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये एखादा कॉन्स्टेबल असतो आणि तो कॉन्स्टेबल मात्र त्याच्याकडे कैद्याला पकडण्याचं काम असतं. कॉन्स्टेबल फक्त बिड्या लावतो, हाताला हातकडी असते ना, कॉन्स्टेबलचं काम ते असतं. विशाल देवाला सांगितलं बाबा मला जायचं आहे, राम यात्रेला जायचं, राम यात्रेला जायचं आहे. परंतु विशाल देव म्हणतो नाही नाही, तिकडे आपले शत्रू आहेत, तिकडे जाता येणार नाही. मालनी माता म्हणते जाऊ द्या ना त्याला. नाही नाही नाही, जाता येणार नाही. ठीक आहे चालन, काही हरकत नाही. मग धर्मी दक्षता होण्याकरता, योग्यता होण्याकरता परिच्छेद महत्वाचा आहे. देवाने विचार केला आपण परिच्छेद करायचा, आपल्याला जगाचा आत्मोद्धार करायचा आहे आणि जगाला अनेक प्रकारच्या जीवात्म्याला, योग्यतेच्या, पात्रतेच्या, दक्षतेच्या जीवात्म्याला या संस्कृती भ्रमणापासून काढायचं आहे ना, तर आपल्याला परिच्छेद करावा लागेल. काय परिच्छेद करावा लागेल? देवाने ठरवलं आता आपण आंघोळ करायची नाही. परिच्छेद केला. कशाचा? आंघोळीचा. देवाने ठरवलं आपण आता परिपूर्ण आहार घ्यायचा नाही, फक्त ताक भाताची आरोग्य स्वीकारायची. ताक भात खाऊ लागले, बरेच दिवस झाले. आणि नित्य नेमाने राजा आल्यानंतर विचारायचा, विशाल देव विचारायचा की बाळाचं जेवण झालं का? मालनी माता म्हणायच्या हो हो, बरेच दिवस झाले. परंतु आता ताक भातावर जे शरीर आहे, जो देह आहे, जो जीवात्मा आहे, त्याचं शरीर कसं होईल? एकदम सुरकटल्या जाईल, कुजल्या जाईल. आणि माझ्या देवाची तर 32 लक्षणी मूर्त हो, त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप आहे. तेज पुंज चांपे गौरवर्ण ती मूर्त आणि ताक भाताच्या आरोग्यावरती मात्र ती सुरकटल्या गेली. आणि मालनी मातांनी विनंती केली की जाऊ द्या ना, पोराने परिच्छेद केलेला आहे, त्याला जाऊ द्या ना, राम यात्रेला जायचं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. पाईक लावले आणि पाठवून दिलं. परिच्छेद केल्यामुळे
रुद्धपूर प्रांती येणं झालं आणि परिच्छेद केल्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण करून जीवांचा आत्मोद्धार देवाला सुद्धा करता आला. म्हणून सर्वात महत्वाचा परिच्छेद आहे तो. जड असे किंवा चेतन असतील या दोन्ही पदार्थाचा देवाने सुद्धा परिच्छेद करून आलेले आहेत. किंवा आमच्या भट्टोबासांचं सुद्धा उदाहरण आहे. जेव्हा भट्टोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत रुद्धपुरी पाठवतात, परमेश्वरपुरला पाठवतात आणि भट्टोबासांना म्हणतात आम्ही जेव्हा तुम्हाला बोलवू तेव्हा तुम्ही इथे यायचं, जोपर्यंत आम्ही बोलवणार नाही तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये यायचं नाही. ठीक आहे देवा, काही हरकत नाही. रुद्धपूरला आले, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहू लागले आणि स्वामींच्या सानिध्यातून काही भक्त मंडळी परमेश्वरपुराच्या म्हणजे रुद्धपुराच्या गोविंद प्रभू बाबांच्या सानिध्यातून काही भक्त मंडळी तिकडे स्वामींच्या भेटी करता गेली. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत क्षमा वार्ता विचारतात भट्टोबासांची. तिथे नागदेव नामक ब्राह्मण असे, तो निकेनी आहे का, चांगला आहे का असं विचारतात. आणि असं विचारल्याच्या नंतर ते भक्त मंडळी सुंदर प्रकारे हो चांगला आहे, ठीक आहे, त्यांना सांगा आमचा निरोप की आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत यायचं नाही. ठीक आहे देवा, काही हरकत नाही. पाऊस आला, आपला विषय इथेच संपला. दंडवत प्रणाम. शिवरात्री. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. बंद करा.